आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। दया तिचे नाव भूतांचे पाळन, अनेक निर्दळन कंटकाचे। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते। पाप त्याचे नाव न विचारिता, नीत भलतेची उन्मत्त करी सदा। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते। तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासही अटी जन्म घेणे। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते। पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताचिया। वंदे देवमुमापतिं सुरगुरुं, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं, वंदे मुकुन्द प्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करं। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थली, गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां। डमंग 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 डमन निनाद वड्डमर्वयं, चकार चंड तांडवं, तनोतु न शिव शिवं, तनोतु न शिव शिवं। दयातीचे नाव भूतांचे पाळन, अनेक निर्दळन कंटकाचे। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून राष्ट्राची व्यवस्था कशी असावी याचं चिंतन करतात। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी ज्या संबंधाने कार्यक्रम आहे, आतापर्यंतही जी समाज जागृती करण्याचं काम संतांनी केलं त्यातलाच हा उपक्रम म्हणून उपस्थित सर्व वंदनीय पूजनीय मंडळी आहे। आदरणीय टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य माऊली महाराज, सर्व नामोल्लेख करायचा झाला तर अगोदरच आपल्याला नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशीर झालेला आहे। आणि आपला उद्देश हा आतापर्यंत, आता हे सुद्धा नको होतं, पण संप्रदायाची परंपरा आहे म्हणून हरकत नाही। आपला विजय तेव्हाच आहे, आपल्या गळ्यात हार तेव्हाच आहे जेव्हा आपली मागणी पूर्ण होईल। विठ्ठल सकल मराठा समाज पुरजळ सर्कलच्या वतीनं साखळी उपोषण आणि आजचा ज्यांचा दिवस आहे ती रांजाळीकर मंडळी, प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्राची व्यवस्था कशी असावी याचं निरूपण करतात। म्हणजे सर्व संतांनी सुद्धा राजकीय व्यवस्थेवरती, राजकीय व्यवस्थेला मार्गदर्शन करण्याचं काम केलं। आपण समजतो तसं कीर्तन नाही। ज्यावेळेस तुकोबारायांची कीर्तन पद्धती जर आपण पाहिली तर अगोदर परंपरेनुसारही कीर्तन चालायचं, पण भगवंताची भक्ती करण्याकरता। म्हणून कीर्तनाचे उद्देश किती असावे, अनेक उद्देशानं कीर्तन केलं जातं, पण त्यापैकी महत्वाचा उद्देश एक आपली आत्मउन्नती झाली पाहिजे। माणूस काय म्हणतो, अध्यात्म काय, लोकांना विचारलं अध्यात्म म्हणजे काय,
आजकाल ज्याला काही कळत नाही ते बी अध्यात्मावर बोलायला सुरुवात करतो आणि मग इथलं तिथलं 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 आणि पानाला पान जर चिटकून गेलं तर मधलं वाचलेलं लक्षात राहत नाही. म्हणजे माहिती थोडी जास्त सांगायचं, पण थोडक्यात सांगायचं झालं तर आत्मउन्नती करता परमार्थ कीर्तन. नंतर आत्मउन्नती करत असताना शेवटचा उद्देश आहे, माणसाला 2 प्रकारचं जीवन आहे शास्त्रानं सांगितलं. एक इहलौकिक जीवन आहे आणि एक पारलौकिक जीवन आहे. पण पारलौकिक जीवन कधी चांगलं होणार आहे हे आयुष्य संपल्याच्या नंतर. पण इथलं जे आता आपण जीवन जगतो ना, हे जीवन सुखकर होण्याकरता सुद्धा माणसाला उत्कृष्ट जीवन पद्धतीची गरज आहे. आणि ती गरज पूर्ण करण्याकरता जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाच्या 3 गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. परमेश्वरानं प्रत्येकाला अन्नाची व्यवस्था केलेली आहे, ह्याच्यात काहीच अडचण नाही. कोण कोणत्या प्रकारचं अन्न खात असेल असा अजून एक जीवही जन्माला आलेला नाही की त्याला अन्न मिळत नाही. हा, काय खातो ज्याचं त्याला, कोणी खडे खात असेल, आपण म्हणतो ना वाळू खाता काय, पण वाळू खाणारे काही जीव परमेश्वराने निर्माण केले, त्यांच्या अन्नाची गरज भागवल्या जाते. पण याही मध्ये अन्न, वस्त्र, निवारा. वस्त्र मला वाटते कोणत्याही जनावराला लागत नाही. लागतात का? नाही, आग्रही नसतो त्यांचा, फक्त मानवालाच गरज आहे वस्त्र आणि राहण्याची. अन्नाची गरज सर्वांची आहे. आणि याच परमेश्वरानं विशेष मानवाला एक बुद्धिमत्ता प्रदान केली. ती बुद्धिमत्ता देत असताना कोणालाही कमी जास्त दिली का? अजिबात नाही. मग लोक म्हणतील हे फरक कसा काय पडतो? वापरायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे. आता एखाद्या माणसानं जर गाडी घेतली आणि त्यानं बसूनच ठेवली आणि व्हॅलिडिटी संपल्यावर त्याला रोडला चालू देतात का? त्याला दिली पण त्यानं वापरली नाही. आणि एखाद्यानं इतकी वापरली की त्याला तांदळाच्या भावामध्ये द्यावी लागली. म्हणून परमेश्वरानं देण्याच्या बाबतीमध्ये कोणाकडे भेदभाव केला नाही. आणि आपण नेहमी म्हणत असतो माणूस हा समाजशील प्राणी आहे, माणसाला समाजात राहिल्याशिवाय आवडत नाही. प्रत्येकाला समाजात राहावं वाटतं. आणि आपल्या देशाची विविधतेमध्ये एकता ही आपली परंपरा आहे. आपण सर्वांना एकत्रित करून याच समाजामध्ये राहतो. कोणाचाही द्वेष न करता जीवन जगणं आणि परमात्म्याची प्राप्ती करणं हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. विठ्ठल. आणि याच संत परंपरेनं गेल्या 750 वर्षापासून जी काही परकीय आक्रमण असतील, परकीयांचा अत्याचार असेल, तो दूर करण्याकरता नुसतं टाळ वाजवून देवाचं भजन करायला नाही सांगितलं. कोणत्याही संतांना विचारा तुमच्या जीवनाचा उद्देश काय, त्यांचं उत्तर पहिलं असेल देवाची प्राप्ती करणं हा आमच्या जीवनाचा उद्देश आहे. पण ज्या वेळेला राष्ट्रावरती एखादं संकट येईल ना, त्यावेळेस आम्हाला राष्ट्र प्रथम राहील. का? आम्ही ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राची सेवा करणं हा आमचा देव आहे. विठ्ठल. नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. पंढरपूर सोडून जाण्याची इच्छा नव्हती नामदेव महाराजांची, पण देवाच्या आग्रहावरून ज्ञानेश्वर महाराजांसोबत नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. लोक म्हणतील गेले असतील आपल्यासारखं आपणही जातो, आपला उद्देश वेगळा. नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. सगळ्या भारताचा परिसर पायी यात्रा प्रवास केल्याच्या नंतर उद्देश काय? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नुसतं कीर्तन करून कीर्तनात काय सांगायचं याचीही मर्यादा असली पाहिजे. मर्यादा म्हणण्यापेक्षा लोकांच्या जीवनामध्ये काय उपयोगाला येतं, माऊली महाराज कीर्तनाचा विषय हा असला पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं? ज्ञानदीप लावू जगी. आणि आपलं शास्त्र सांगतंय अगोदर आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराकरता आज विशेषत्वानं कोणता दिवस आहे, कोणती पौर्णिमा आहे आज? मोठ्यानं सांगा ना जरा. कोणती? कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ काय माहिती आहे? आज जो कोणी जागा आहे का नाही, जागे सगळेच असतात, पण झोपलेल्यांना जाग करण्याकरता कोहम जागृती. म्हणजे कोण जागा आहे? कोण जागा आहे? डोळे उघडे ठेवतो तो जागा नाही. ज्यानं डोळे उघडे ठेवून ज्याचं डोकं जाग्यावर आहे तो जागा आहे. आणि म्हणून मध्यरात्रीपर्यंत जागायचं असतं. चंद्राचा अमृत आज जे पडणार आहे त्या अमृताचा लाभ कोणाला मिळतो? घरी झोपलेला का?
अजिबात नाही. जो जागा आहे आणि शास्त्र सांगतं उत्तिष्ठ, पहिल्यांदा उठा. दुसरा उपदेश आहे वेदाचा आपल्याला, जागृत, जाग व्हा. काही लोक उठतात, जाग होत नाहीत, असंच त्या अंथरुणाला खिळून बसते. मग त्याला उठकी उठकी म्हणल्यावर कसं अर्ध्या एक तासानं जाग होते, त्याला जाग म्हणत नाहीत. आणि शेवटचं सांगितलं प्राप्य वरांनी बोधत, जोपर्यंत आपल्याला ध्येयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मार्गानं चालायचं विठ्ठल. आणि आपलं ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत चालायचं. मी तर असं म्हणेन, ज्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्याकरता झोपच येत नाही तो जागा आहे. आणि त्याचं जागेपण हित करत असतं. म्हणून लोकांकरता जागू नका, आता तरी आपल्या हिताकरता जागायचं आहे. जसं साधू संतांनी सांगितलं, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे पहिला शब्द आहे उठा जागे व्हारे आता. आता कोणत्या काळातला शब्द आहे? वर्तमान काळातला आहे ना. आता म्हणजे ही परिस्थिती आता जी चालू आहे का. आता बरेच जण नाही का, काय आपण गेल्यानं काय होणार आहे, मीच सांगितल्यानं काय होईल, मी जर असं केलं तर काय होईल, तू हे केलं नाही म्हणून तर ही पाळी आलेली आहे. म्हणून आता तरी उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. देव, देव शब्दाचा अर्थ काय? देव शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू का? देव म्हणजे कल्याण. आणि प्रत्येकाला आपलं कल्याण व्हावं, म्हणजे मुंबई पसलं कल्याण नाही बरं. कल्याण म्हणजे आपलं चांगलं व्हावं अशी कोणाला इच्छा नाही. प्रत्येकाला आपलं कल्याण करून घेण्याची इच्छा आहे. म्हणून देव शब्दाचा अर्थ कल्याण. त्या देवाचं स्मरण राहावं, आपलं हित कशात आहे याचं स्मरण राहावं. आणि भावे चरणी ठेवा माथा. माता जे कार्य करायचे का ते निष्ठेनं, शेवटपर्यंत निष्ठा जर टिकली तर आपण टिकतील. निष्ठेनं कार्य पूर्ण करण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याच्यातून फलश्रुती काय? चुकवा व्यथा जन्माच्या. आपण मानव म्हणून जन्माला आलो ना, मग आता जे दुःख भोगतो ते जर दूर करायचं असेल तर आपल्याला जाग व्हावे लागेल. म्हणून आपल्याला जाग होण्याकरता किती वर्ष लागली आपण सांगतो. महाराष्ट्राला किती वर्षाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 350 वर्ष आणि महाराजांच्या नंतर 350 वर्ष महाराष्ट्रानं काय केला? अन्याय सोसला. याचं एकच कारण सांगू का? बरेचसे लोक म्हणतात काय झालं असेल, काहीच झालेलं बघायचं नाही. आता जर आपण कुठं मोर्चे काढले, आपण आंतरवली सराटीला गेलो आणि तिथं सुद्धा गेल्याच्या नंतर बरेचसे लोक इकडे राहिले ना, त्याने बी आपलं 2 GB नेट व्यवस्थित संपवलं. मग त्या लोकांनी तर दुसरं काय केलं असेल? विठ्ठल. नुसती कोणतीही चळवळ आतापर्यंत यशस्वी झाली नाही जिच्यामध्ये लोक मनातून जर सहभागी झाले असतील ना तरच चळवळ यशस्वी होत असते. कोण्या एकट्या व्यक्तीच्यानं चळवळ यशस्वी होतच असते, पण त्या व्यक्तीच्या माग अनेक त्या समाजाचं नेतृत्व तो व्यक्ती करत असतो. विठ्ठल. आणि नेतृत्व करणाऱ्याला अनेक अडचणी येतात. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जसं लोक म्हणतात काय हो ते देवदेवाचाच असते, आम्हाला काही हे आता नाही आलाप म्हणू लागले, ते आवडत नाही कोणाला. ते आलाप म्हणण्याचा उद्देश नसतो, त्याची भावना व्यक्त करायची असते. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये असा अर्थ दिलेला आहे की एक वाघ भेटला एका कोल्ह्याला आणि वाघ सांगायला लागला, अरे इकडं किती ओरडलं तरी नादी लागू नको, कोणाचं काय ऐकू नको, किती दिवस उपोषण करशील, जास्त दिवस बसून काय होईल, तुझी तब्येत खराब होईल. मग म्हणला काय करू? काहीच करायचं नाही. म्हणला देवानं शरीर दिले का नाही? कशा करता दिले? म्हणला दुसऱ्या उपकार करण्याकरता दिले. कोण सांगायले? वाघ सांगतो. कोणाला? कोल्ह्याला. मग म्हणला दुसऱ्या उपकार कसा करायचा? मरण आलं तरी आपण मागं फिरायचं नाही. मग म्हणला काय करू? म्हणला काहीच करू नको, इथं थांब आणि मला खाऊ दे. कोणाला? वाघ म्हणला मला स्वतःला खाऊ दे. म्हणजे हा काय करतो? दुसऱ्याला उपदेश करतो. पण याला खाऊ दिल्या हे जिवंत राहणार आहे का? नाही, स्वतःच्या तोंडातून. म्हणून आतापर्यंत, आता हे राजकीय पक्षाचं नाव घेण्याचं व्यासपीठ नाही, पण कोणत्याही पक्षाचा असू द्या माणूस, प्रत्येकानं आल्यावर तुम्हाला 15 मिनिटं 20 मिनिटं बसलं, काय सांगितलं? जे नाही केलं त्याची कधीच यादी त्यांच्याकडे नसती. फक्त 2च कामाची यादी असते. त्यानं काय केलंय?
तेवढं किंवा नारळ फोडले तेवढं, आणि पुन्हा काय करायचं ह्याच्यामध्ये आपला वेळ घेतात. आणि असा वेळ घेता घेता आपली त्या कोल्ह्यासारखी अवस्था केली. पण आपण शहाणे झालेलो नाहीत. या गोष्टीत एक दुसरी गोष्ट आहे. एकदा काय झाले, गाढव, कोल्हा आणि सिंह एकत्रित आले. तिघ एकत्रित आले. आता आले योगायोगानं, आणि तिघ आल्याच्या नंतर बैठक बसली. ते म्हणले आजपासून आपण भेदभाव करायचा नाही. जे काही शिकार मिळवली ती शिकार काय करायची, आपण वाटून खायची. आता वाघाचा स्वभाव तुम्हाला माहित असते कसा आहे. वाघ कोणाला चांगलं बोलत नाही. त्याला माहिती आहे ना आपलं सगळं काय आपलंच असते. वाघ कोणाला भेद नाही. मग बिचार वाघानं शिकार केली, सगळ्यासमोर आणली आणि कोल्ह्याला सांगितलं, कोल्ह्या काय कर, प्रत्येकाला हिस्सा वाटून दे. कोल्ह्याला शहाणपणा सुचला. त्याला वाटलं आता मी वाघाच्या बरोबर आहे. कोल्ह उठलं. कोल्ह्यानं 3 हिस्से बरोबर केले. वाघाला बघितल्याबरोबर राग आला आणि कोल्ह्याला जीव मारून टाकलं. आणि नंतर गाढवाला विचारलं वाघानं, गाढवा आता काय करायचं उरलेला खाऊ. गाढवानं सांगितलं, वाघदादा तुम्ही म्हणसाल तसं. मग वाघाने विचारायला सुरुवात केली, म्हणले गाढवा तुला अक्कल कुठून आली रे. गाढव म्हणलं, मला लोक जरी गाढव म्हणत असले ना तेवढी अक्कल मी गहाण ठेवली नाही. म्हणून 2 गोष्टी गाढवाकडे नाहीत. गाढव कधीच घाण पाणी पिणार नाही आणि इमानदारीनं कष्ट करतोय. म्हणलं एवढे 2 गुण तरी माझ्याकडे चांगले आहेत. म्हणून मला लोक गाढव कशामुळे म्हणतात हे मला माहीत नाही. म्हणलं आता खरंच गाढवाला माहीत आहे का, आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याचं नाव गाढव ठेवलंय. पण म्हणला माझ्याकडे अक्कल आहे. मी ज्या अर्थी पाहिलं बरोबर 3 हिस्से केल्यामुळं तुम्हाला राग आला. म्हणला त्याला जिवंत ठेवलं नाही. मला का जिवंत राहायचं नाही काय, म्हणून एवढी अक्कल गाढवाला आहे. पण आपण कितीही वेळा सांगू द्या, आतापर्यंत आपली सुधारण्याची तयारी नव्हती. आपण आपल्या मोठेपणामध्ये गेलो. आम्हाला गरज आजपर्यंत आपला तोच नारा होता. आता काही दिवसापूर्वी मग लोक म्हणतात होय आता ही शहाणी वाघासारखी कोल्ह्यासारखी नाही का बोलायली तिकडून. त्याचं पद गेल्यावर पहा बरं, शपथविधीला जावं लागलं. त्याला म्हणलं थांबतो, पद कॅन्सल झाले. कसं तोंड होतं त्याचं. पत्र करायला चांगलं तोंड करून बोलत नाही का, स्वतःच्या खुर्चीचा मोह आहे. पण समाजाचं हित त्यांच्या डोळ्यासमोर नाही. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात, जर सर्वांचा विकास करायचा असेल, सर्वांना राष्ट्राच्या प्रवाहामध्ये आणायचा असेल, तर सर्वांची काय झाली पाहिजे, सामाजिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. आणि ती प्रगती करण्याकरता सर्वांनी एकत्रित यावं. आणि हे पहिलं कर्तव्य आहे राजाचं. ज्यावेळेस आपल्याकडे नियम सांगतात शास्त्र, सत्यनारायणाची पूजा केली असेल सगळ्या लोकांना, सत्यनारायणाची पूजा करताना एकटा माणूस बसत नाही, घरच्या मंडळीला सुद्धा. आणि मग किती 15 दिवस सत्यनारायणाची तयारी, सगळ्या गावाला जेवायला निमंत्रण द्यायचं. कोणाचं काम, त्या पुरुषाचं काम. सगळं साहित्य तो आणतो. आणि पूजेला बसल्या पत्नी काय करीत असते, फक्त त्याच्या हाताला हात लावित असते. सगळं फळ तिला प्राप्त होतं. म्हणून शास्त्र सांगते, स्त्री केले पाप पतीने भोगावं लागतं. स्त्रीनं केलेलं पाप कोणाला भोगावं लागतं, पतीनं. प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं. आणि राजानं केलेलं पाप पुरोहितांना, म्हणजे राजाला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना भोगावं लागतं. ते पाप कधीही कोणाला चुकत नाही. एवढ्या पाप राष्ट्राची अवनती ज्यांनी केली का नाही, त्याचं पाप घोर असं पारलौकिक जीवनात सुद्धा भोगावं लागतं. म्हणून त्या पापाचे वालीदार होऊ नये म्हणून आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या देशामध्ये जन्माला आलो, त्यांच्या प्रती काहीतरी सेवा करण्याचं आपलं पहिलं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हाच राष्ट्र निर्मितीचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ खोऱ्यामध्ये सगळ्या मावळ्यांना एकत्रित केलं. म्हणून आमचे सगळे बांधव म्हणतात, अहो शिवाजी महाराजाचं नाव घेता आणि तुम्ही जातीयतेचा भेदभाव करता. अरे बाबांनो, तुम्ही आतापर्यंत एकत्रित झाला, आम्ही कधी म्हणलं का ह्या माणसांनी जातीवाद केला नाही. आणि मराठा समाजाने सुद्धा आतापर्यंत कधीच जातीवाद केला नाही. मराठा कधीच जातीवाद करणार नाही. याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा कोणत्याही जातीचा असो, समाजाचा असो, तो आपल्या स्वराज्यामध्ये घेतला आणि प्रत्येकाला कार्याची जबाबदारी. पण विशेषतः सांगू का, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेमध्ये बंद झाले, जो औरंगजेब कोणालाही जिवंत परत येऊ देत नव्हता,
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कुठे अडकलेले होते? आग्र्याच्या नजर कैदेमध्ये. आणि तिथून सुटून येण्याकरता महाराजांना मदारी मेहतर नावाच्या एका मावळ्यानं मदत केली. पण त्याची नेमणूक कशावर झाली असेल? आरक्षणावर. कोण म्हणाले तिकडं 60%? 60% नेमणूक नाही झाली त्याची नेमणूक याच्यामुळे झाली, जर त्यानं कोणतं वेषांतर केलं तर तो कधीच कोणाला ओळखू येत नव्हता. म्हणून महाराजांनी कोणत्या जातीचा विरोध केला नाही, कोणत्या समाजाचा विरोध केला नाही, पण पद देत असताना त्याची योग्यता पाहिली. विठ्ठल. म्हणून आपण ऐकतो अधिकाऱ्याची बदली. अधिकाऱ्याची बदली कशामुळं? त्याच्या जर ओळखी पाळखी झाल्या. आणि मग ती ऑफिसचा टाइम सोडून काय म्हणते, भेटू की 6 वाजता या तिकडं. आणि तिकडं आल्यावर मग काय चालू व्हायचं ते झालं. शिवाजी महाराजांचा नियम होता, भाजीच्या देठालाही काय करायचं नाही, हात लावायचा नाही. कशामुळं? एकट्याच्या हिता करता नाही, हित सर्वांचं करा. पण हित करत असताना ज्याची योग्यता आहे त्याला खाली घालता कामा नये, आणि ज्याची योग्यता नाही त्याला वर नेऊन ठेवता कामा नये. काय होतंय? नुकसान एकट्याचं होत नाही, नुकसान सगळ्या राष्ट्राचं होते. म्हणून आपण जशी आपली राज्यघटना आहे, आपल्या घटनेमध्ये प्रत्येकाला पात्रता लागते. पण मुख्यमंत्री व्हायला अशी पात्रता आहे का कुठली? शिक्षण इतकं असावं काही नाही, अजिबात नाही. शिक्षणाची पात्रताच नाही. जर आरोग्यमंत्री ठरवायचं तर कोणत्या क्षेत्रातला पाहिजे? डॉक्टर पाहिजे. पण त्याला इंजेक्शनही माहीत नाही, ते काय होतंय? आरोग्यमंत्री. कशामुळं? येऊ दे, आपल्याला काय करायचंय अशी आपली व्यवस्था. व्यवस्थेला नाव ठेवायचं नाही. घटना ही सर्वांना नियम. आता आमच्या समोर वकील साहेब बसलेले आहेत, घटनेचं ज्ञान त्यांना जास्त आहे. नियमावली सगळे करता असती, एकट्या करता नाही. म्हणून या देशाची घटना अशी आहे, सर्वसामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतची व्यक्ती वेगळं वागू शकत नाही. दर्जा विशेष असेल प्रत्येकाला, तो लोकशाहीने दिलेला दर्जा आहे. आणि किंबहुना ह्या लोकांनी दिलेला अधिकार आहे. आपण म्हणतो ना, नेते कोणामुळे मोठे? आपल्यामुळं. सर्वसामान्य मतदाराची तीच किंमत आहे जी की आज आमदार खासदाराची आहे. म्हणून कोणीही कमी नाही, प्रत्येक जण. विठ्ठल विठ्ठल. राज्यामध्ये सुव्यवस्था असावी असा आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून त्या त्या प्रसंगानुसार प्रत्येक माणसाची जात पाहून नाही तर योग्यता पाहून नेमणूक केली. आणि तुम्ही जर आज विचार करता, आज नेमणूक करत असताना योग्यता पाहिली जाते का जात पाहिली जाते? जातच पाहिली जाते ना. आज लोकशाहीमध्ये जात पाहिली जाते. आणि शिवाजी महाराजांनी जात न पाहता योग्यता पाहून माणसांची नेमणूक केली होती. म्हणून जिवाजी महाल्यांनी महाराजांचं रक्षण केलं. शिवा काशीदांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. एवढा जीव वळून टाकावा असं महाराजांचं कर्तृत्व होतं. तिथं कोणत्याही मावळ्यांची जात आडवी आलेली नाही. विठ्ठल. म्हणून राज्यामध्ये अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाला देण्याचं कर्तव्य कोणाचं आहे? राजाचं आहे. आज आपल्याला पाणी कोण देतं घरी? नळाला. आपण बोर घेतलेला असेल सोडून द्या, ग्रामपंचायतचं काम आहे का नाही? म्हणजे कोणाचं काम आहे? राजाचंच काम आहे ना. प्रत्येकाला राशनची व्यवस्था कोणा केलेली आहे? शासनानं केलेली आहे. पण बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये कोणी बदल करू शकत नाही, ती परमेश्वराची देणगी आहे. म्हणून आपली आरक्षणाची मागणी काय? आम्हाला स्वस्त धान्य देऊ नका, 2 रुपयाचे तांदूळ देऊच नका, 40 ने 80 न द्या. पण ज्या लेकराला 99% मार्क पडले, 90% वरही मार्क पडले, त्याच्यात जर एखादा आरक्षणानं 60% बसत असेल, एवढीच मागणी आपली आहे. आणि ही रास्त मागणी, जशी जर मागणी पूर्ण होत नसेल, ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी लोकजागृतीची चळवळ निर्माण केली, ऐका, विरोध आजचा नाही, त्यावेळेस विरोधात बाहेरचे प्लस आपले असतात. आपले म्हणजे दिसत नसतात, सोबत राहतात, येतात, आणि जे काय काम करायचं ते
करून जातात. पाहिलं असेल सगळ्यांनी 40 दिवस टीव्हीला तेच होतं, थोडं बाजूला या, हे बोलू, ते काहीच नाही. म्हणून असं प्रलोभन देतात. आणि याही राजकीय प्रलोभनांना जगद्गुरू तुकाराम महाराज कधीच बळी पडले नाहीत. तुकाराम महाराजांनी लोकजागृतीचं कार्य केलं आणि लोकजागृती करत असताना 4092 अभंगाची गाथा निर्माण केली. आणि ही निर्माण झालेली गाथा बऱ्याच जणांना पचली नाही. न पचल्यामुळं गाथा पाण्यात टाकावा असा आदेश दिला आणि तो आदेश तुकाराम महाराजांना मान्य करावा लागला. म्हणून नुसती पाण्यात गाथा नाही टाकली, गाथीला दगड बांधले. आणि त्यावेळेस पहिलं उपोषण तुकाराम महाराजांनी केलं. कुठं? ज्या ठिकाणी गाथा टाकली का तिथंच तुकाराम महाराज उपोषणाला बसले. 13 दिवस झाले निश्चक्र करीता, न पवसी अनंता माय बापा. तुकाराम महाराज म्हणले, माझं नाव व्हावं म्हणून मी गाथा लिहिला नाही. मी लोकांना मी लिहिलं दाखवण्याकरता लिहिला नाही, या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून देवा तुझी सेवा म्हणून गाथा लिहिलेला आहे. आणि जर तुला पाण्यात बुडवायचं असेल तर मी तुझाच भक्त आहे, मी माघार घेणार नाही. 13 दिवस तुकाराम महाराजांनी उपवास केला आणि 13व्या दिवशी भगवान गाथा घेऊन पाण्याच्या वर आले. बरेचसे लोक वाद घालतात गाथा पाण्यात, पण तुकाराम महाराजांचं वचन आहे, उदकी राखिले कागद चुकविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. देवानं आपलं म्हणणं खरं करून दाखवलं. तुकाराम महाराजांची गाथा वर आली, पण ती गाथा जेव्हा पाण्यात होती ते 13 दिवस किती जड गेले असतील. त्यावेळेस तुकाराम महाराजांचं वचन पहा, चुकविला जनवाद. बरेचसे लोक म्हणायला लागले, अरे आयुष्य गेलं लोकाला समजून सांगता आणि हा जर म्हणतो असं करा तसं करा, ह्याचीच गाथा पाण्यात गेली, काय जीवनाची सार्थकता झाली. यानं धड आपला संसार केला नाही. जगातली पहिली कर्जमाफी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केली. आज जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे का नाही, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे, ती सगळी महानगरपालिका कोणाच्या मालकीची होती? तुकाराम महाराजांच्या. आणि आज व्याजासकट नाही, निम्याल निम्म नाही, कर्जमाफी अशी नाही, कोणती आट न लावता सगळ्या वह्या घेतल्या, इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकल्या. म्हणून कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. लोक म्हणायला लागले, आर्यनं घरही बुडवलं, दुष्काळात त्याच्या घरचे लोक मेले, जे स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण नाही करू शकला नाही, तो काय लोकांचं कल्याण करील, अशी भावना व्यक्त करायला लागली. आणि आपल्याकडं प्रचलित शब्द आहे, काही जरी झालं, कोण म्हणले रे तुला? लोक म्हणले. लोक म्हणतच नसतात, वळवळ सगळी याच्याकडे असते. विठ्ठल. म्हणून कालचं प्रकरण पहा, ज्या लोकांनी अफाट संपत्ती गोळा केली, ज्याच्या संपत्तीचं वर्णन 15 दिवस टीव्हीला राहिलं, आणि ते विचारणा करतात की एवढा समाज एकत्रित आला आणि इतका खर्च कुठून केला. मला सांगा, एकच जर विचार केला असता आपण, मराठीने 10 रुपये टाकले असते पैशा करता, नाही समाज आपला. उदाहरण धरा ना, किती पैसे झाले असते हो? किती पैसे? 10 कोटी रुपये झाले असते. म्हणजे जरांगे पाटलाला मला वाटते गाडीने फिरायची गरज राहिली नसती, कुठेही सभा असते, डायरेक्ट हेलिकॉप्टर. एवढा समाज मोठा असून सुद्धा शांतता आणि संयम आमच्याकडे आहे. म्हणून कोणाचाही विरोध नाही, आम्हाला कोणाचा पाठिंबा नाही. आणि बरेचसे लोक जे विरोध करतात ना, ते फक्त नावापुरता, त्यांना समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा आहे. आता इथं कौतुकाची गोष्ट सांगावीशी वाटते, ज्यांचा कॅमेरा लावलेला आहे का, ते दूध गावून स्वतःच्या इच्छेनं ओबीसी आहेत, पण इथं कॅमेरा लावण्याकरता आलेले. समाज कोणताही आमच्या विरोधात नाही. अरे आम्ही जर सगळ्या समाजाला एकत्रित करून जीवन जगत असतील तर कोणता समाज आमच्या विरोधात जाणार आहे? आणि कोणत्या समाजाचा विरोध सुद्धा आम्हाला करायचा नाही. शिवाजी महाराजांनी तेच कार्य केलं, कोणाचाही द्वेष केला नाही, कोणाचा विरोध केला नाही. म्हणून आज 350 वर्ष झाले प्रत्येकाला नाव घ्यावं वाटतं. आणि मला वाटतं राजकारणाचा जर विषय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, जे गेल्याच्या नंतर सुद्धा भारताच्या राजकारणात ज्यांचा दरार आहे, जर महाराजांविषयी कोणी काही बोललं तर त्याचा परिणामही सगळ्या देशाला माहीत आहे. आणि महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कोणाचीच राजकारणाची पोळी भाजल्याच जात नाही. विठ्ठल. आणि देशाची व्यवस्था राखत असताना तुकाराम महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि
शिवाजी महाराजांचा नियम होता. जगातले सगळ्यात मोठे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. आणि ज्या वेळेस आपलं शास्त्र सांगते प्रत्येकावर दया केली पाहिजे, भूतदया गायी पशुचे पालन दया करायची. कोणाकोणावर दया करायची म्हणले, मुक्या प्राण्यावर दया करायची. एखादा अनोळखी माणूस असला त्याच्यावर दया करायची. त्याला अन्न नसेल अन्न द्यायचं, पाणी नसेल पाणी द्यायचं, याला म्हणायचं दया. किंबहुना दुसऱ्याला झालेले दुःख त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती वाटणं, ही झाली दया. पण ही जर दया अशी दाखवायला लागली तर राजाचा नियम राहणार नाही. मी अगोदर सांगून गेलो, कायदा सुव्यवस्था राखण्याकरता काय करावं लागते, कुठं कुठं शिक्षा सुद्धा करावी लागते. आणि हाच प्रश्न छत्रपती शिवरायांनी तुकाराम महाराजांना विचारला. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, दया म्हणजे एका अंगानं नाही, दया प्रत्येकाविषयी प्रेम बाळगणं, प्रत्येकाला सहकार्य करणं ही सुद्धा दया आहे. आणि जो कोणी समाजामध्ये अशांतता निर्माण करतो, समाजाला त्रास देतो, अशा दुर्जन व्यक्तीला शिक्षा करणं ह्याचं नाव सुद्धा दया आहे. आणि ते वर्णन महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे, प्रजेचं रक्षण करणं, प्रजेंच्या सगळ्या गरजा पुरवणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. पण जसं अगोदर सांगून गेलो, आता जर आपण रायगडावरती गेलो, रायगडावरचं उत्कृष्ट नियोजन पहा. रायगडाच्या दरवाजाचं नियोजन, रायगडावरच्या पाण्याचं नियोजन, रायगडावरच्या राजसभेचं नियोजन कोणी केलं? हिरोजी इंदुळकरांनी केलं. त्याच्यात जर एखादा 30-35% इंजिनियर केला असता तर आज रायगड आपल्याला बघायला मिळाला नसता. पाहणाऱ्याला जाणाऱ्याच्याच मस्तकात दगड पडले असते. म्हणून काही ठिकाणी योग्यता आणि काही ठिकाणी दया दाखवणं काम आहे. पण जर कोणी चांगल्या मार्गाने चालत असेल त्याला सहकार्य करणं आपलं काम आहे. म्हणून आज लोक म्हणतील, आतापर्यंत आमची हार झाली, आम्हाला मिळालं नाही का, तर आपल्याला नेतृत्व नव्हतं. पण आज जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं निस्वार्थी व्यक्तिमत्व लाभलंय आपल्याला मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं. कसं निस्वार्थी? जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वीकार केलेला नाही. लोक म्हणतील अपमान नाही, अनादर नाही, पण तुकाराम महाराज म्हणले आम्ही आहोत त्याच्या सुखी आहो, हेच काय करा, रयतेच्या कल्याणाकरता वापरा. म्हणून मला एकट्याला देण्यापेक्षा या समाजाला मिळावं ही भावना कोणाची होती? जगद्गुरु तुकाराम महाराजांची होती. म्हणून आज 400 वर्ष झाले कोणाचं नाव निघते? तुकाराम महाराजांचं नाव निघते. परोपकार एवढा केला म्हणून राज्यातली संपत्ती आज जशी खर्च होती का नाही, सगळी कोणावर खर्च होती? त्याच लोकांवर खर्च होती. जनतेवर खर्च होण्यापेक्षा त्या लोकांवर जर खर्च होत असेल तर तो खर्च जनतेच्या कामाचा नाही. कारण सगळा पैसा कोणाचा आहे? जनतेचा पैसा आहे. आणि तो समाजाच्या उपयोगाला यावा, कोणाचाही भेदभाव नसावा. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडले सार असार ते. प्रत्येकाला समान न्याय देणं कोणाचं कर्तव्य? राजाचं कर्तव्य. म्हणून जर एखादा समाज लोकशाही मार्गानं उपोषण करत असेल, आपली मागणी शासनासमोर मांडत असेल, त्याच्यामध्ये विघ्न करण्याचं काम शासनाचं नव्हतं. ह्यालाच काय म्हणतात? पाप त्याचे नाव न विचारित नीत, पाप त्याचे नाव न विचारित म्हणून जे लोक नाही तिथं काही डोकं लावतात का नाही, त्यांनी काय केलं? लाठीचार्ज केला. तुकाराम महाराज म्हणतात पाप पाप काय, दुसऱ्याचं लुबाडून खाणं, त्याचं नाव पाप. पाप दुसरं काय नाही म्हणतील. कुठे मिळते? कुठेही मिळते. कुठे काय लांब बघायला जाण्याची गरज नाही. भलतेची उन्मत्त करी सदा, जे अपेक्षित नाही ते करणं. लाठीचार्ज झाला. माता भगिनी असतील त्यांची कशी अवस्था केली सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. जर आपण आपली मागणी मांडली तर ह्याच्यामध्ये काही वाईट आहे का? नाही. आतापर्यंत आंदोलनं केली, असा अत्याचार कुठेच झाला नाही. पण ज्या समाजाची शिस्त पाहिली का, जगाच्या इतिहासात नोंद झाली.
किती आपले मोर्चे झाले? 58 मोर्चे झाले. पण कोणत्याही मोर्चात जर टाचणी पडायला आवाज जर असला तर मग सांगा, एवढी शिस्त पाळली मराठ्यांनी, कधीच शासनाची व्यवस्था भंग केलेली नाही. म्हणून पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. पण सरकारनं काय केलं? आपला उन्मत्तपणा दाखवला, आपली मुजोरपणा दाखवला. आणि या मुजोरपणाचा परिणाम तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण भागवतामध्ये, शिवपुराणामध्ये, सगळ्या ग्रंथामध्ये वर्णन ऐकतो. एक राजा अगोदर तपश्चर्या करतो, नंतर बलवान होतो. म्हणजे हे लोक काय करतात अगोदर राम राम नंबर द्या तुमचा. याला 5 वर्ष, मग कोणाची 5वी असली, डभारा असला, कोणाच्या सटवाईच्या सवासणी असल्या, एरीचं उद्यापन असलं, अजून काय असते लेकराचा वाढदिवस, अजिबात चुकवीत नाही. लक्ष करून स्टेटस ठेवणार, सगळे ठेवणार. आणि मग ती गाडीत बसल्या म्हणायला लागते, साहेब तुम्ही रस्त्यानं आलते ना, त्याच्यात तुम्हाला पुरा इतका खड्डा पडलाय, त्याचं पाहक काय? ऑफिसला या 10च्या नंतर असते ते. अरे हे बघ बरं काय म्हणाली ते. एवढं सुद्धा ज्याला ऐकायला वेळ नाही त्या नालायकाला वर बसण्याचा अधिकार आहे का? अजिबात नाही. पण आपणही खराब आहेत, आपण चांगली नाहीत ना एवढी. आपण म्हणतो काय भानगड आहे, हां त्याच्याकडे किती माणसं आहेत? 20. बरं गावात आपले कोणासंग जमत नाही, हां याच्या संग. म्हणून आपण काय करतो, त्या गावातल्या द्वेषापोटी ह्या नालायक लोकायला पुढी करतो. काल एकदा साहेबाकरता जोरदार टाळ्या वाजवा. ज्या माणसानं सगळ्या 15 वर्ष लुबाडून खाल्लं त्याला आपण काय म्हणायची गरज आहे? बोलू द्या ना तुम्ही. समाजाच्या वतीनं बोलतात, कोणी कोणाच्या मोठेपणा करता बोलत नाहीत. म्हणून एकच लक्षात ठेवा, आजपासून आपलं नाव नाही, आडनाव नाही, काहीच नाही, एकच नाव आहे मराठा. आणि जर त्या विषयावर कोणी एकत्रित असेल तर कोणी तोंड घालायचं अजिबात कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. या लोकांनी तपश्चर्या केली, सत्ता मिळवली. नुसत्या देशावर सत्ता नव्हती, तिन्ही लोकांवर सत्ता होती. इंद्र सुद्धा स्वर्गातला घाबरायचा. एवढी सत्ता असून सुद्धा काय व्हावं लागलं त्यांना? नायनाट कसा झाला? मरावं लागलं. म्हणून कोणीही लक्षात ठेवा, तुकोबाराय सांगतात, भलतेची उन्मत्त करी सदा. पाप पाप दुसरं काहीच नाही, दुसऱ्याचं लुबाडून खाणं. म्हणून आमची मागणी आहे, आम्ही आतापर्यंत आपली मागणी काय? आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. ते का? आमचाच अधिकार त्याच्यावरती आहे. 1990 पर्यंत आरक्षण आमचं होतं. म्हणून काही महाभागांनी दुसऱ्याला देऊन टाकलं. आपण जेवल्यावर भूक नसली, दुसऱ्याला वाढल्यावर काही वाटत नाही. पण वाढणाराचं जर जेवायचं राहिलं असेल ना, त्याला वाटतं इतकं काऊन पुण्य करीत असेल ही. कशामुळं? अहो ज्याला मिळालंच नाही त्याचा देण्याचा अधिकार नाही, आणि दुसऱ्याला देता. केलं तरी हरकत नाही, अजूनही तुमचं तोंड ते म्हणायला तयार नाही. अरे इतकं जरी खराब झाले तर चांगलं बोलत नाही. कधी चांगलं बोलायचं? विठ्ठल. समाजानं घेतलेला निर्णय योग्य आहे. आमच्या गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला काय नाही, प्रवेश नाही. आणि ज्यानं त्यानं आपली मानमर्यादा राखून गावात प्रवेश करावा, अगदी अगदी योग्य आहे, ह्याच्यात काहीच नाही. पण अशीच जर आपली एकी टिकली तर एक दिवस आपल्याला आरक्षण सुद्धा मिळणारच आहे. आणि त्याच्याकरता हा सगळा समाज जागा झाला. मी सांगू लागलो की आज कोजागिरीच्या दिवशी जागायचं असतं. म्हणून जागण्याच्या बाबतीमध्ये साधू संतांचे अनेक अभंग आहे. आता जागा रे भाईनो जागा, किंवा काकड्यात तुम्ही दररोज म्हणता ना, जग जोगी जाग जाग बोलती. जागा जागा म्हणतात का? आपल्या हक्का करता, आपल्या अधिकारा करता जाग व्हायचं. जाग होणं म्हणजे नेमकं काय? आपण त्या कार्याला लागायचं. म्हणजे नेमकं कसं हो? नेमकं कसं म्हणजे आपल्याला जर कळत असेल तर ते कार्य करायचं. आपल्याला जर कळत नसेल तर जो तो कार्य करतो त्याच्या पाठीमागं उभं राहायचं. म्हणून सर्वांनी उद्या येत्या 30 तारखेला जवळा बाजार या ठिकाणी कॅन्डल मार्च आहे. म्हणजे आपल्याला जवळा बाजारमधून आपण दिंडी प्रदक्षिणा करतो का नाही, तशी प्रदक्षिणा करायची सगळ्या जवळा बाजारला, बरोबर ना? आणि हातामध्ये मेणबत्ती घेऊन मग म्हणतील महिला मंडळी लहान लेकरं कोणीच, म्हणजे घरी कोणीच राहायचं नाही. एवढ्या बहुसंख्येनं आपल्याला जवळा बाजारला यायचंय. आणि सबंध परिसरानं हे केलेलं उत्कृष्ट नियोजन, अशीच आपली एकी
कायम राहावी आणि या एकीचा परिणाम आपले जे शूरवीर मावळे जे आज समाजाचं नेतृत्व करतात त्यांचेही हात बळकट व्हावे आणि झोपलेल्या आता आपल्याला जागा आलेली आहे, आता आपण जाग झाल्यावर आपल्याला दुसऱ्याला जागा करायचे म्हणून शासनाला सुद्धा जाग आली पाहिजे आणि आपली मागणी पूर्ण झाली पाहिजे. या मागणी करताच मराठा समाजाने तोपर्यंत जे बोर्ड लावलेत का नाही ते कधीपर्यंत ठेवायचे? आरक्षण भेटेपर्यंत. हो, नाही तर म्हणायचे आता पुढे काय आचारसंहिता लागायली, घेऊ द्या काढून एका गावानं. असं नाही, तरच आपली मागणी पूर्ण होईल. एखाद्या जर गावानं बहिष्कार टाकला तर जिल्हाधिकारी गावात येतो आणि मतदान करा म्हणून काय करतो, विनंती करतो. मग असं जर आपल्याला करायचं असेल सर्वांनीच बहिष्कार, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश नाही, आणि जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मी कोण्या पक्षाचा अजिबात नाही. नेता मेला काय जिवंत राहिला काय, ज्या दिवशी कळलं ना त्यांना त्या दिवशी आपली मागणी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आले. सर्व परिसराच्या वतीनं सर्कलच्या वतीनं साखळी उपोषण चालू आहे. सर्वांचं याला सहकार्य लाभत आहे. अजून जेवढं काही होईल तेवढं सहकार्य आपण करणारच आहात. आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंतच ही ज्वाला आपल्याला तेवत ठेवायची आहे. ज्योत जर शांत झाली तर ती कधीच पुन्हा पेटू शकत नाही. नाहीतर एखादी छोटीशी सुद्धा ज्योत मोठा अग्नी निर्माण करू शकते, एवढं सामर्थ्य आपलं आहे. म्हणून सगळ्या देशानं पाहिलं कालची सभा. आता एक मराठा लाख मराठा आपण म्हणत होतो, आता काय झालं, एक मराठा कोटी मराठा. जो मराठा कोटीच्या संख्येत, तरी बरेचसे जण गावाकडे होते, सगळे जर तिथं आले असते तर. म्हणून एवढं सामर्थ्य असून सुद्धा शांतता आणि संयम हे समाजाचे सद्गुण आहेत, याचा कोणीही अंत पाहू नये. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची अवस्था कशी, जी आपण कॅन्डल मार्च काढणार आहोत ना, ती मेन कसं असते, पेटवल्याबरोबर पघळते. कशामुळं? मेनाचा स्वभाव आहे. म्हणजे ते मेन जळत जळत जातं स्वतः जळून. तसंच समाज आपला जळालेला आहे. कोणावरही संकट आलं, गावात कोणी अहो आम्हाला मारायली, आमच्या बाहेरला माणूस आलाय, त्यानं हे केलं, काही असू द्या, कोणतंही संकट असू द्या, पारिवारिक गोष्टी असतील, सुखदुःखाच्या असतील, त्यावेळेस काय झालं, मराठा समाजाचा माणूस उभा राहिला आणि सांगितलं काही काळजी करू नका, तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही. मग शेवटी काय झालं, ती मेणबत्ती जशी जळत जळत गेली का नाही, मेनही जळून गेलं, खाली दोरा सुद्धा शिल्लक राहिला नाही. आणि दोरा जर पडला तर लोक काय करतात, ती मेणबत्ती फेकून देतात. तशी आपली अवस्था झाली. म्हणून आपण दुसऱ्याचं चांगलं करता करता त्या मेणबत्तीसारखं जळत आलोत. म्हणून आज लक्षात ठेवा, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. जर कोणाला वाटत असेल मेनासारखे नरम आहेत, यांच्याच्यानं काय होणार आहे, तर वज्र माहित आहे ना कठीण इतका असते की वज्राचा सामना कोणीच करू शकत नाही. वज्र कशानंच नष्ट होत नाही, एवढं सामर्थ्य समाजाचं आहे. विठ्ठल देण्याच्या बाबतीत जर विचार केला तर भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाचे माथी हानू काठी. तुकोबाराय सांगतात, जर कोणाला जीव लावला, प्रेमानं लंगोटी जर मागितली तर आम्ही देण्याकरता तयार आहोत. पण तोच हरामखोर जर समाजाच्या विरोधात उभा राहिला ना तर त्याच्या मस्तकात काठी घालायची. बरेच लोक गैरसमज करून घेतात, नाही हो तुकाराम महाराज म्हणले, कोण काही म्हणलं तरी ते तसं नव्हतं तुकाराम महाराजांचं काम. एक लक्षात ठेवा. आणि आज जे लोक राजकीय नेत्यात अपमान करतात का नाही, ही चांगली गोष्ट आहे. गाथ्यातलं प्रमाण सांगतो थांबतो. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. त्याचा अपमान केल्याचा कोणत्याही प्रकारचा दोष सुद्धा लागत नाही. का तर तो दुर्जन आहे. जो ज्या समाजाच्या जीवावर मोठा झाला त्याच्याशी गद्दारी करतो, म्हणजे त्याच्या एवढा बैमान कोणीही का. म्हणून त्यांचा अपमान केला तरी कोणताही काहीच होत नाही.
जोपर्यंत म्हणून आता लक्षात ठेवा, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण नाही तोपर्यंत एवढ्या डोक्यातून गोष्टी काढून टाका आणि डोक्यामध्ये फक्त एकच ठेवा, आजपर्यंत आपण सगळ्या क्षेत्रामध्ये सहभागी झालो, सगळे कार्यक्रम केले, पण आजपासून मराठा आरक्षण एकच मिशन आणि मराठा आरक्षण हाच आपला परमार्थ, हीच आपली देशाची सेवा, जेणेकरून या राष्ट्राकरता उद्या चांगले डॉक्टर इंजिनियर कोणीही उत्तम गुणवत्ता पूर्ण निर्माण होतील आणि ही आपली लवकरात लवकर मागणी पूर्ण हो. जशी तुकोबारांनी जगाच्या मालकाकडे मागणी केली तशीच आपण पांडुरंगाला प्रार्थना करू की याही निर्बुद्ध सरकारला बुद्धी द्यावी आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करतो. थांबतो. विठोबा दयातीचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते ज्ञानेश्वर माऊली.